अजीत दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र का नेता कैसा हो, अजीत दादा जैसा हो। आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस सोलापूर शहराच्या वतीने आज या ठिकाणी सुपारीबाज डॉबर म्हणजे उर्फ लक्ष्मण हाके याच्या विरोधामध्ये आज या ठिकाणी मी आंदोलन हातामध्ये घेतलेलं आहे की या महाराष्ट्रातील ओबीसी समाजाच्या माथे बडकवण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होते। ज्याला स्वतःची जन्मतारीख माहित नाही तो अजितदादाच्या कामाच्या बाबतीमध्ये आणि अजितदादाच्या बाबतीमध्ये टीका करतोय। आज हा महाराष्ट्र हा संविधानावर चालणारा हा महाराष्ट्र आहे। सगळे जातीपातीचे आम्ही सगळे लोक आम्ही सगळे युवक युवती एक चांगल्या पद्धतीने गुणेगोविंदाने आम्ही या ठिकाणी राहत आहोत, परंतु असे सुपारीबाज डॉबर उर्फ लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण जातीपातीचे भांडण होण्याचं काम या लक्ष्मण हाकेच्या माध्यमातून होत आहे। ज्या माणसाला स्वतःची जन्मतारीख माहित नाही, जो माणूस महाराष्ट्राचा आहे की हा उत्तर प्रदेशचा आहे, हा देखील का बिहारचा हा देखील आम्हाला प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणून आमची एकच त्याला मागणी आहे की इथून पुढे जर या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून युवकच्या वतीने हा महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं फिरेल तिथं आम्ही सगळेजण त्याला सुपारीबाज डॉबर म्हणून त्याचे आज या ठिकाणी नामकरण केलं आहे। इथून पुढे महाराष्ट्रामध्ये तो जिथं फिरेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी त्याचं सुपारीचा वर्षाव करून त्याचं स्वागत करणार आहे। जर माझं त्याचं ओपन चॅलेंज आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये जर तुला वैचारिक लढा लढायचा असेल तर वैचारिक लढा लढण्यासाठी आम्ही सगळे सक्षम आहोत। तू कधी आम्ही तुला आताही तुला चॅलेंज देतोय, तू आमच्या समोर फक्त वैचारिक लढाई लढण्यासाठी तू आमच्या समोर फक्त डिबेटला ये। आम्ही राष्ट्रवादी युवकचा एक कार्यकर्ता आहे, आमच्या राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सूरजदादा चव्हाण यांच्यासोबत तू डिबेटला बस। तुझी किती वैचारिकता आहे आम्हाला ते समजून येईल आणि महाराष्ट्राला बी कळेल। इथून पुढे अजितदादाच्या बाबतीमध्ये जर नाव घेऊन धडा रोखण्याचं काम केलं तर तुला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तुला आम्ही एक चांगल्या पद्धतीने धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। आज इथं डॉबर आणला गेलेला आहे, आज कशा प्रकारचं हे आंदोलन होतं, काय काय कसं आहे आतापर्यंत भुकण्याचं काम कोण करतंय तुम्हाला माहित आहे। भुकण्याचं काम हा लक्ष्मण हाके करतोय, म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून सुपारीबाज डॉबर म्हणून त्याचं आज या ठिकाणी नामकरण केलेलं आहे। आणि त्या माणसाला इथून पुढे लक्ष्मण हाके कोणी म्हणणार नाही महाराष्ट्रामध्ये, त्याला सुपारीबाज डॉबर म्हणून हा महाराष्ट्रामध्ये त्याला नवीन नाव आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। ओके।